पहिल्यांदाच इमोशनल झाली त्या दिवशी माझ्या सासूसाठी. ॲक्चुअली गावी ना घराचं काम चालू आहे आमच्या, स्लॅबचं काम चालू आहे. जिथे पायऱ्या आहेत ना तिकडे स्लॅबचं काम चालू आहे आणि आई ना वरचेवर फोन करत यांना, की ये म्हणून. तिथे कोण ना कोणतरी लागलं तिकडे मदतीला. त्यामुळे तू ये तिथे. त्यांना काय ते काय सांगावं लागतं त्यामुळे आणि ह्यांना वेळच नव्हता जायला तिकडे. पण ते म्हणाले, की "नाही मी येईन म्हणून मी तुला कॉल करतो" असं. आणि थोड्या दिवसांनी मग त्यांचं काहीतरी फिक्स झालं आणि असं फिक्स झालं, की हे नाही जाणार आहेत, पण भाऊजी जाणार आहेत. माझे जे दीर आहेत मोठे ते जाणार आहेत असं. आणि अचानक आहे ना, हे आदल्या दिवशी मला म्हणाले, की "मी पण जातोय" म्हणून. तर मग मी असं सहज विचारलं, की "का भाऊजी जातायत ना, मग तुम्ही अचानक?" मग ते कारण तेच म्हणत होते ना काही दिवसाआधी, की मला वेळ मिळत नाही म्हणून. मग ते म्हणाले, की "नाही मला आईची आठवण येते." माझं असं झालं, की नाही. मग आईची आठवण येते मग तुम्ही जावा. कारण मी आता ते जास्त रिलेट करू शकते आणि ते गेले, ते जाऊन आल्यावर मी त्यांना आधी हेच विचारलं, की "आईला भेटलात का?" आईला मिठी मारली का आईला? तर हां म्हणून म्हणाले, की "हो, मी भेटलो आईला." असं. खरंच, खरंच वेळ द्यायला पाहिजे आई-बाबांसाठी, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि एवढं मोठं केलं, की नंतर काही वेळेनंतर आपल्याला त्यांच्याशिवाय जगावं लागतं. खरंच वेळ द्यायला पाहिजे आई-बाबांना.